एका ब्लॉगमध्ये सगळ्यांचा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आम्ही चाललो आहे एका स्पेशल ठिकाणी, गेल्यावरच कळेल. हॅपी बर्थडे दादा, हॅपी ॲनिव्हर्सरी. थँक्यू थँक्यू. बापू आता हा ना, बहिणीने मस्त घरून बनवून चहा आणलाय. ठेपला आणि बटाट्याची भाजी आणली वेणीने बनवून. नाश्ता बाहेर व्ह्यू बघा मस्त पावसाचा. तर आता आमचं स्टेशन येणार आहे नाशिक स्टेशन. थोड्या वेळात स्टेशन आलंय आता. आणि गर्दी बघा चढायला. फायनली आम्ही पोचलो आहे जिथे पोचायचं आहे. डेस्टिनेशन जाऊन सांगतो कुठे आलो आहे ते. तर आम्ही पोचलो आहे नाशिकला आणि आम्ही चाललो आहे देवदर्शनासाठी ॲनिव्हर्सरी आणि बड्डे निमित्त. तर हे गव्हर्नमेंटच्या बसेस आहेत, आम्ही त्या बसेसचा उपयोग करणार आहोत. 110 रुपयाला पास आहे. तुम्ही दिवसभर कुठेही फिरू शकता, त्यामुळे हे जरा बेटर आहे. आणि शेअरिंग रिक्षा आहे जी 150 रुपये पर पर्सन आणि फक्त 1 टाईम. आणि हे सगळं तुम्ही कुठेही 110 मध्ये फिरू शकतात बस. हे बेटर आहे. बस निघाली आहे. आपण पोचलोय. समोर बघा की त्र्यंबकेश्वर आणि दोनदा यायला मिळालंय मला या वर्षात. मंदिराकडे पोचलोय आम्ही त्र्यंबकेश्वर जवळ. तर डेस्टिनेशन इज त्र्यंबकेश्वर मंदिर आणि ॲनिव्हर्सरी आहे. येस दादा, हॅपी बर्थडे, हॅपी ॲनिव्हर्सरी. थँक्यू. येस, बर्थडेला आणि चांगल्या असं ठिकाणी. हा आज सोमवार आहे आणि या वर्षी 2 महिन्यात दुसऱ्यांदा दर्शन होत आहे माझं. आणि क्लायमेट बघा किती सुंदर आहे. आम्ही आलेलो तर खूप गरम ऊन आणि त्याला पूर्ण अपोजिट. हां हॅपी ॲनिव्हर्सरी. दादा कार्ड मैथिली किती बोलला? खुशीने. तर आपण सगळे बघायचे. दादा दादा बिझी डाउनलोड करते कुंडावर. कुंडावर आलोय. सगळे कार्य वगैरे होतात.
तर इकडे आम्हाला अभिषेक पण करायला न्यायला आमच्या हस्ते खूप बरं वाटलं. आता मेन मंदिरात जायचं आहे. आम्ही शेवटी पास काढला कारण 4 तासांची लाईन आणि चौकशी केली. सो बेटर आहे आणि मला मुंबईला पण रिटर्न जायचं आहे. सो चला, आज सोमवार असल्यामुळे इकडे गर्दी पण भरपूर आहे डोनेशन लाईनला पण. जवळजवळ 2 तास अजून लाईनमध्ये आहोत पास काढून सुद्धा, कारण खूप गर्दी आहे मंडे असल्यामुळे. आमचं दर्शन झालं व्यवस्थित. त्र्यंबकेश्वर मस्त 3 तास लागले आम्हाला, पण छान झालं दर्शन. आमचं छान असं त्र्यंबकेश्वरचं दर्शन झालं आणि मस्त जेवलो आणि पुन्हा बस गव्हर्नमेंटची मस्तपैकी पकडून आपण झोपून आता चाललो आहे पंचवटी, तिकडे गोदावरी घाट वगैरे आहे तिकडे आम्ही चाललो आता पंचवटी कारंजा. अतिप्राचीन गंगा गोदावरी मंदिर. इथे लावायचं त्रिवेणी संगम आहे. हे आहे अरुणा वरुणा आणि गोदावरी त्रिवेणी संगम. सुंदर अशी रांगोळी काढतात. आहे कपालेश्वर देवस्थान. हे आहे कपालेश्वर महादेव मंदिर पंचवटी. आम्ही ते गौरीराम मंदिर बघितलं तर काळाराम मंदिर सुद्धा दुसरं राहिलं. वहिनी आज काय आज आहे शनी जयंती, तर माझं प्राचीन शनी मंदिराकडे पण दर्शन झालं आहे आमचं. हे आहे श्री काळाराम मंदिर. इकडे कधीपासून यायचं होतं. हे आहे काळाराम मंदिर. दर्शन झालं छान असं. हो, आणि आहे सीता गुफा. येस, फायनली. ही एवढीच नाही ना वाटतं. आता जिथे बसली हो आम्ही दोघी फिरून तरी आता. जी जागा काय आहे? जेव्हा वनवासात राम आणि आले होते ना, तेव्हा जिथे ते राहायचे तेव्हा ते इकडेच. अच्छा, या म्हणजे अच्छा तिकडे म्हणून ते सीता गुफा लावली. अच्छा, नाशिकमध्ये जेव्हा त्यांचा तेव्हा. ओके.
करायची. आम्ही असे आलो आणि नंतर परत या कॅफेत जायचं आणि इथून आम्ही असे आलो. एक मिनिट दादा. एकादशीचं झालं आहे आमचं आणि हे पंचवटीचं हे वड एक असं 5 मिळून हे पंचवटी असं नाव पडलं इथे. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.